मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा उपोषण केलं. प्रस्थापित मराठा नेतृत्वापेक्षा स्वतःच्या वेगळ्या गोष्टींनी आणि संघर्षमय लढ्याने जरांगे पाटलांनी राज्यातील मराठा बांधवांना भुरळ घातली. ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसले होते, त्यावेळी सरकारकडून अनेक प्रकारे उपोषण रोखण्याचा प्रयत्न केला गेला होता. सरकारमध्ये अनेक मंत्री हजेरी लावत. त्यावेळी अशाच 2 मंत्र्यांनी जरांगेंना आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास लावलं. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडताना 2 मंत्री गेले होते. त्यांनी काही आश्वासने दिली, मात्र हे मंत्री आता समोर येत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. नेमकं काय घडलं होतं हेच आपण सविस्तर पाहूया. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यापासून मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. सरकारशी अनेक चर्चा होऊनही मार्ग न निघाल्यामुळे सदर आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. याबाबत आज शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता यावर बोलत असताना शरद पवारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या एका आरोपाचा हवाला देऊन त्यांना आश्वासन देणारे ते 2 मंत्री कोण याबाबतचा सवाल उपस्थित केलाय. ते 2 मंत्री आता समोर का येत नाहीत असे शरद पवार म्हणालेत. त्यामुळे शरद पवारांनी जे पत्रकारांशी बोलताना प्रश्न उपस्थित केलेत त्यात काहीतरी तथ्य आहेच हे सिद्ध होते. ज्यावेळी मनोज जरांगेने आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण केलं होतं, त्यावेळी जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारमध्ये 2 मंत्री त्यावेळी गेले होते. त्या 2 मंत्र्यांनी काही आश्वासने दिली होती. ती आश्वासने पाळली गेली नाहीत असंच काहीसे दिसतंय. त्यामुळे जरांगे पाटलांनी म्हटलंय की जे मंत्री माझे उपोषण सोडवायला आले होते ते आज पुढे का येत नाहीत असा सवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे. याचाच अर्थ असा की उपोषण सोडताना बैठकीत काहीतरी आश्वासन दिलं गेलं होतं ही शक्यता नाकारता देखील येत नाही. तर मंडळींनो, आश्वासन देणारे ते 2 मंत्री कोण असतील आणि ते समोर येतील का, कमेंटमध्ये नक्की सांगा. हा विषय किंवा मुद्दा आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. सोबतच आमचं विश मराठी हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.